नमस्कार, मी लतिका। आज मी तुम्हाला झटपट अशी काळ्या मसाल्यातली पावट्याची आमटी बनवून दाखवणार आहे। त्यासाठी बघा 250 ग्रॅम ते 300 ग्रॅम पावटा असेल, तो मी असा सोलून घेतलेला आहे। अशा पद्धतीत आम्ही ह्याला पावटा म्हणतो, तुम्ही ह्याला काय म्हणता जरा जरूर कमेंट करून सांगा। अर्धी वाटी खोबरं बघा ह्या जाळीवर मी भाजून घेतलेलं आहे। 2 कांदे पण मी जाळीवर भाजून घेतलेले, 1 टोमॅटो मी जाळीवर भाजून घेतलेले आहे। तुम्हाला हवा असेल तर तुम्ही टोमॅटो टाकू शकता, नाही टाकलं तरी पण चालू शकते। ह्याच्यामध्ये घेतलेला 1 गड्डी लसूण, तो पण थोडासा भाजून घेतलेला आहे। 2 हिरव्या मिरच्या आहेत, 2 ते 3 हिरव्या मिरच्या आहेत बघा, त्या पण मी भाजून घेतलेल्या आहेत। आणि 1 चमचा काळं तिखट घेतलेलं आहे आणि कोथिंबीर घेतलेली आहे। आणि ही जी खोबरं जे घेतलेलं आहे ना, हे सुक्कं खोबरं आहे बरं का। अर्ध्या वाटीचा अर्धा भाग असा मी कट करून भाजून घेतलेला आहे। तर हे सगळं मी काय करते, काळं जे जास्त झाले ना ते काढून मिक्सरच्या भांड्यामध्ये सगळं टाकून घेते। त्याच्यामध्ये पण आपल्याला ही 1 चमचा काळं तिखट पण टाकायचं आहे आणि हे आपल्याला मिक्सरला वाटून घ्यायचं आहे। मिक्सरमध्ये बघा सगळं साहित्य मी बारीक तुकडे करून टाकलेलं आहे आणि त्याच्यामध्ये जे आपण काळा मसाला घेतला होता ना, तो पण टाकून घेतलेला आहे। तुमच्या तिखटाप्रमाणे घ्या, मी 1 चमचा घेतला होता कारण की खूप तिखट आहे। आता हे आपण मिक्सरला बारीक करून घेऊया, बिन पाण्याचंच। मिक्सरला बघा बिना पाण्याचंच मी बारीक केलेलं आहे आणि सगळं साहित्य टाकून बारीक केलं। आपल्या ह्याच्यामध्ये मी काळं तिखट पण टाकलं होतं। कुकर बघा मी गरम करत ठेवलेला आहे, त्याच्यामध्ये आपण हे पावटा टाकून घेऊया। आणि पावट्याला काय करायचे माहिती आहे का, आपल्याला 1-2 मिनटं भाजून घ्यायचे, जेणेकरून त्याला डाग पडस्तवर। तुम्हाला हवा असेल तर भाजा, नाही भाजलं तरी पण चालू शकते। पावट्याला बघा चांगले असे डाग पडलेले आहेत, आपण काढून घेऊया। पावटा काढून घेतलेला आहे, त्यामध्ये तेल टाकून घेऊया। तेल टाकणार आहे मी 1 पळी, तुमच्या आवडीप्रमाणे थोडंसं कमी जास्त करा आणि गरम होऊन देऊया। तेल गरम झालेलं आहे, त्यामध्ये टाकायचं 1 चमचा मोहरी, 1 चमचा जिरं टाकायचे आपल्याला, त्यात टाकायचे आपल्याला कढीपत्ता, मस्त मिक्स करून घेऊया। आणि त्याच्यामध्ये टाकायचे आपल्याला हे वाटण। आता मस्त असं मिक्स करून घेऊया। 1 मिनिटभर पहिलं परतून घ्यायचं वाटण। 1 मिनिटभर मस्त असं परतून घेतलेलं आहे, त्यात टाकायची आपल्याला थोडीशी हळद, मिक्स करून घेऊया। मस्त असं बघा मी परतून घेतलेलं आहे, त्यात टाकायचे छोटा अर्धा चमचा गरम मसाला पावडर, चवीप्रमाणे टाकायचं मीठ, हलवून घेऊया। तुम्हाला पाहिजे तुम्ही ह्याच्यामध्ये थोडीशी हिंग पावडर पण टाकू शकता। ह्यात टाकायच्यात आपल्याला पावटा आणि अजून आता काय करायचं, चांगलं मिक्स करून घ्यायचं 1-2 मिनटं। आणि जर तुम्हाला हवा असेल का नाही, न भाजता तुम्ही असा बी टाकला का नाही मसाल्यामध्ये तरी पण भाजला जातो। आता ह्याला मी चांगलं परतून घेते। मस्त असं बघा मी परतून घेतलेलं आहे। आता ह्याच्यामध्ये पाणी टाकायचं, तुम्हाला किती कालवण पाहिजे त्याप्रमाणे। आता मी मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी टाकलं होतं, 1 ग्लास टाकलं होतं। आता हे पहिलं मी हलवून घेते, त्यात आपण अजून 1 ग्लास पाणी टाकूया। आणि गॅस आहे आता मीडियम। आता मीडियम गॅसवर का नाही आपण चांगलं शिजवून देऊया। बारीक गॅसवर जरी शिजवून दिलं तरी पण चालू शकते। 20 मिनटं झाली आहेत बघा, 15 ते 20 मिनटं झालेली आहेत। मस्त असं शिजलेलं आहे, तर मी खाली उतरून घेते आणि तुम्हाला दाखवते। खाली उतरून घेतलेलं आहे बघा, तुम्हाला दाखवते पावटा शिजला आहे का। मस्त असं सॉफ्ट झालेलं आहे बघा, एकदम सॉफ्ट शिजतो। आणि आपल्या काळ्या मसाल्यातलं खूप जणांनी अशी कमेंट केली होती की पावट्याचं कालवण दाखवा म्हणून, तर अशा पद्धतीत केलं जातं बघा, मस्त लागतं चवीला। तुम्ही अशा पद्धतीत एकदा जरूर करून बघा। रेसिपी आवडली तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर बी करा।